नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। बारामतीत शेतकरी, कष्टकरी, कामगार महामेळाव्याचं आयोजन। कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची देखील उपस्थिती। रामटेकच्या जागेवरून मवियासह महायुतीमध्येही रस्सीखेच। महायुतीत भाजप आणि शिंदे गटात रामटेकसाठी रस्सीखेच, तर मवियामध्ये रामटेकच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीचा आज उमेदवार ठरणार। भाजप गडचिरोली चिमूर मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाही। गडचिरोलीतून आमदार देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांच्या नावाची चर्चा। पालघर महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू। भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूतांकडून खासदार राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला विरोध, तर शिवसेनेकडून भरत राजपूत यांना इशारा। मी किंवा निलेश लंके कोणीतरी निवडणूक लढवणार आणि तुतारी वाजवणार। निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंची निवडणूक लढवण्याचे संकेत। चंद्रपूर काँग्रेस उमेदवाराचा पेच कायम, तरीही प्रतिभा धानोरकरांकडून प्रचार साहित्याची तयारी। चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर, अशा प्रकारे फलक तयार, प्रचार साहित्य सज्ज। आमदार बच्चू कडू यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, प्रहारच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी। 25 मार्चला पदाधिकारी कडू यांना भेटून विनंती करणार। प्रणिती शिंदे मराठा समाजाला भाजप विरोधात भडकवत आहेत। याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन प्रणिती शिंदेंविरोधात कारवाई करणार, भाजप शहराध्यक्षांचं विधान। पुण्यात मवियाकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी। रवींद्र धंगेकरांच्या पोस्टरवर भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो। धंगेकर यांचं पोस्टर व्हायरल। मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम। मवियाने उमेदवारी दिली नसली तरी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम। वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार। जळगावात नणंदविरोधात भावजय युद्ध रंगणार। रोहिणी खडसे रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार। आचारसंहिता सुरू असतानाही नागपुरातील सरकारी बंगल्याचा वापर सुरू असल्याने विजय वडेट्टीवार, मंत्री धर्मराव बाबात्राम यांना नोटीस। रवी भवन येथील सरकारी बंगले रिकामे करण्याची नोटीस। रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लोकांची गर्दी। इच्छुक उमेदवारांकडून रांग लावून अर्जाची खरेदी। उद्यापासून 3 दिवस सुट्ट्या असल्याने उमेदवारी अर्ज घ्यायला गर्दी। नाशिकच्या मालेगावात धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरेंविरोधात बॅनरबाजी। मतदारसंघातील हिंदुत्ववादी संघटनांचा भामरेंना विरोध। श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिंदे गटात, ठाकरे गटाला मोठा धक्का। रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपच्या वाडा आणि भिवंडीतील कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा। कपिल पाटलांना भिवंडीतून निवडून आणण्यासाठी चव्हाण स्वतः रिंगणात उतरले। माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी इच्छुक। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती शहर कार्यालयात युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांचा युवकांशी संवाद। संवादादरम्यान कार्यकर्त्यांकडून एकच वादा, वहिनी आणि दादा अशा घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या कराडमध्ये काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक। पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। बारामतीतील सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी अनोखी शक्कल। गणेश नवलेंकडून पवारांचं नाव आणि तुतारी चिन्ह असलेली चांदीची टोपी घालून प्रचार। परभणी लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत उदासीनता। उमेदवार निश्चित नसल्याने प्रचार थंड। कल्याण लोकसभेत आचारसंहिता लागताच पालिका ॲक्शन मोडवर। परिसरातील बॅनर, होर्डिंग हटवण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयांना नोटीस। भिंतीवर असलेले पक्षचिन्ह देखील हटवण्याची कारवाई सुरू। अकोल्यात महापालिका ॲक्शन मोडवर। शहरातील बॅनर हटवायला आता सुरुवात। भंडाऱ्यात तिसऱ्या दिवशी पहिला नामांकन अर्ज दाखल। सुनील फुंडे यांनी दाखल केला अर्ज। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 2040 मतदान केंद्र, जवळपास 15,000 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या। मतदारसंघात 20,35,000 मतदार। जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती। गोंदिया मतदारसंघात महिला मतदारांची संख्या वाढली। पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत वाढ। 5,47,293 महिला मतदारांची संख्या। वर्ध्यात मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत संगणक टायपिंग संस्थाचालकांची सभा। या सभेत 25 शासनमान्य संगणक टायपिंग इन्स्टिट्यूट संस्थाचालकांना मतदान जनजागृतीविषयी शपथ। नांदेड जिल्ह्यातील 1521 मतदार केंद्रावर वेबकास्टिंग, तर 40 संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवलं जाणार। जिल्हाधिकारी अभिजित राऊतांची माहिती।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू. नियंत्रण कक्षामध्ये 10 दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित. निवडणूक संबंधी सामान्य चौकशी, विविध तक्रारी नोंदवता येणार. नागपुरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात. वर्ध्याचे भाजप उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी वॉर रूम सज्ज. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षास जीवे मारण्याची धमकी. ॲडव्होकेट सतीश रोठे यांनी IAS विशाल नरवाडेंची तक्रार केली होती. बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवल्यात होळीसाठी टिमक्या बनवण्याची शेकडो वर्षांची परंपरा. यंदा टिमक्यांवर राजकीय पक्षांची नावं. यंदा 25 ते 30% टिमक्यांच्या किमतीत वाढ. रत्नागिरीत पालीगावच्या शिमगोत्सवात उदय सामंत रंगले ढोल वाजवण्यात. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना राजकीय पुढारी होळी साजरी करण्यात मग्न. बारसू रिफायनरीच्या पाईपलाईन सर्वेक्षणाचं काम रेंगाळलंय. गेल्या 8 महिन्यात 70% काम पूर्ण. मात्र आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बाकी काम रेंगाळलं. नाशिकमध्ये परप्रांतीय विरुद्ध स्थानिक मोबाईल विक्रेत्यांच्या वादात मनसेची उडी. परप्रांतीय मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर लावलेले मोबाईल रिपेअरिंगचे बॅनर मनसेने फाडले. जळगावातील शाहूनगर MD ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई. दोघांना अटक. 9,77,000 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त. नागपूरच्या तहसील पोलिसांकडून MD पावडरची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक. 8,11,000ची पावडर जप्त. चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध रेतीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम सुरू. अजयपूर गोंडसावरी अंधारी नदी पात्रात कारवाई करत पोकलेन आणि 3 डंपर जप्त. खुनाचा अपहरणाच्या गुन्ह्यातील नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांकडून अटक. भामरागड तालुक्यातील मिरगुळवचा गावाजवळ नाकाबंदी दरम्यान अटक. वर्ध्यात शॉपिंगवर डिस्काउंटच्या नावाखाली 2,72,000ची फसवणूक. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र. जिल्ह्यातील 18 गावांना 29 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नागरिकांची चिंता वाढली. साताऱ्यातील तारळी धरणाचे आरफळ कालव्यात सोडलेल्या पाण्याची आमदार महेश शिंदेंकडून पाहणी. या पाण्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या मिटली. अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आपचं परभणीमध्ये आंदोलन. इंडिया आघाडीचे नेतेही आंदोलनात सहभागी. अटकेचा करण्यात आला निषेध. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा परळीत निषेध. गणेशपार भागात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात आपचे कार्यकर्ते आक्रमक. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात जागतिक वन दिनाच्या निमित्ताने वृक्षमित्र अभियान रॅलीचं आयोजन. यावेळी वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. वाशीमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी SMC इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग बनवले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी खेळण्याची शपथ घेतली. गोंदियात होळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली. दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी गर्दी. लहानग्यांमध्ये होळीचा उत्साह. भुसावळ विभागात 68वा रेल्वे सप्ताह 2023 साजरा. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान.